नमस्कार, मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सध्या जी गळती जी सुरू झालेली आहे ती काही अजून थांबना. म्हणजे लोकसभेतल्या 6 खासदारांनी उद्धवजींना टाटा केला. आता त्याचा जो शोक सप्ताह होता तो संपत नाही. तोच आदित्यच्या आमदारकीसाठी त्याच्या बदल्यात विधान परिषदेवर पाठवलेल्या सचिन अहिर यांनी गुडबाय केलं. गुड बाय मिस्टर आदित्य असं केलं आणि शिंदे सेना जवळ केली, शिंदेंची शिवसेना जवळ केली. विधान परिषदेचे उपसभापतीपदीही ते विराजमान झालेत आता. तर म्हणजे उद्धव पुत्राला आदित्यला सही सलामत विधानसभेत जाता यावे म्हणून सचिन अहिर हे ॲडजस्टमेंट होती. त्यामुळे उद्धव, संजय, आदित्य यांची स्थिती म्हणजे काटो तो खून नाही अशी झाली हो. बरं, सचिन अहिर हे एक वेगळं प्रकरण आहे. खासदार काय आमच्या ग्रामीण भागातले, म्हणजे 10-10, 15-15 वर्ष संघटनेमध्ये पडेल ते काम करून मोठे झालेले, त्यांना शिव्या देता येतात हो. म्हणजे संजय राऊतांनी तर शिव्यांचा उत्सव असावा अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं होतं. पण सचिन अहिरबाबत मात्र असं काही करण्याचं धाडस म्हणा, हिंमत म्हणा, राऊतांनी काही दाखवलेली नाही. बरं, आता हे 15 आमदार जाणार, 25 नगरसेवक शिंदे सेनेच्या जाळ्यात गळ्याला लागल्याचे हे बातम्या सुरूच आहेत. उद्धव, संजय, आदित्य आता कुणाकुणाच्या नावाने लढणार हा एक तर प्रश्नच आहे. मग आता काय करायचं? पक्षफुटीच्या या ज्या बातम्या येत चालल्या सगळ्या नकारात्मक, तर त्याच्यातून आपल्याला फुरसत कशी मिळावी या दृष्टीने उद्धवजींच्या सल्लागारांच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यातून हे राम रक्षास्तोत्र उद्भवलं असावं. कारण काय की उद्धवजीला साध्या रामनामाचा सुद्धा तिटकार आहे. मग असं प्रकारचं ते करू शकतील काय? कधी उद्धवच्या सल्लागारांना राम आठवला. आता उद्धवजींना राम नावाचा उच्चार झालेला सुद्धा सहन होत नाही, म्हणजे अशी परिस्थिती आहे. पण अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भक्तांनी दिलेल्या दानाचा जो अपहार झाल्याच्या ज्या बातम्या आल्या, आरोप सुरू झाले आणि उद्धवजींनी ठरवलं की याचा फायदा घेऊया. म्हणजे काय होतं, या निमित्तानं म्हणजे राम मंदिराच्या मधील जो प्रकरण झालं, अपहार प्रकरण, त्या निमित्तानं भाजप, मोदी, शहा यांना शिव्याशाप देता येतील आणि आमचे हिंदुत्व घंटा वाढवणारे नाही वगैरे वगैरे सांगत हिंदू धर्मावर तोंडसूक घेता येईल. बरं, त्यामुळे आपली मुस्लिम वोट बँकसुद्धा सांभाळली जाईल, खुश होईल ती. असा सारा विचार उद्धव ठाकरेंनी केलेला दिसतो. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काल रविवारी दादरच्या म्हणजे कबूतरखान्याजवळ जे हनुमान मंदिर आहे त्या परिसरात रामरक्षा स्तोत्र पठण आंदोलन हे करण्यात आलं. आमच्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊ नका, तुम्ही आमचे धनुष्यबाण चोरले, पण आमच्या हातात हनुमंताची मशाल आहे. जशी रावणाची लंका जाळली तसेच आम्ही या मशालीने अन्यायाची लंका जाळू, असं काहीतरी उद्धव ठाकरे बोलले. उद्धव ठाकरे बोलतच असतात, काय बोलतात ते त्यांना कळत नाही. म्हणजे काय झालं की आता हनुमंताने मशालीने लंका जाळली का, हा एक त्यांना एक शोध लावला असं म्हणता येईल. उद्धव ठाकरेंनी हा शोध लावला असं म्हणता येईल. पण
उभाठाला आग लावण्याचं आणि खतम करण्याचं काम मात्र संजय राऊतांनी यशस्वीपणे पूर्ण केले, याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. नाहीतर रामावरचे उद्धवजींचे प्रेम हे सर्वश्रुत आहे, सर्वांना माहीत आहे. म्हणजे बघा ना, मुख्यमंत्रीपदासाठी रामाला लाथ मारणार, हिंदुत्वाशी गद्दारी करणार, सोनिया चरणी लीन होणार. म्हणजे बाळासाहेबांनी इतका विरोध केलेला असताना सुद्धा सोनिया चरणी विलीन झाले. ते राम भक्तांना हरामी म्हणणार, राम मंदिराच्या देणगीला खंडणी म्हणणार, अजान स्पर्धा भरवणार, गावागावात हज हौद बांधणार म्हणाले. मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा नको म्हणणारा रामरक्षा म्हणताना काल बघितलं. आता काय बघितलं म्हणजे काय म्हणा, त्यांना ते जमलं नाहीच आणि जमणं शक्यही नव्हतं त्यांना. त्यानिमित्तानं पण कालच्या निमित्तानं उद्धवजींचा दांभिकपणा मराठी जनतेच्या समोर आला. निमित्त काय म्हणे तर अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत झालेला अपहार. ही घटना खरंच दुर्दैवी आहे, पण तिच्यावरून सत्तेचा स्वर्ग गाठण्याचा जो प्रयत्न आहे, जो सुरू केला यांनी, तो मात्र अतिशय केविलवाण आहे. हिंदुत्वाच्याच नाही तर जगातील सर्व धर्माच्या धर्मस्थानी भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या दानाचा अपार झालेला आहे. अनेक उदाहरणं आहेत, अशी अनेक उदाहरणं दाखवता येईल. आता मिलिंद नार्वेकर हे तिरुपती बालाजीचे विश्वस्त आहेत मंदिराचे. ते विश्वस्त असतानाच ते भक्तांना चरबी वापरून केलेला लाडूचा प्रसाद दिल्याचं एक प्रकरण निघालेलं होतं. तसंच सिद्धिविनायक मंदिरामध्ये हे सगळे ट्रस्टी उद्धवजींचे होते. म्हणजे आपले आदेश भाऊजीच अध्यक्ष होते. उद्धवजींचे एक दुसरे उजवे का कोणते तरी हात, म्हणजे लाडके अंधेरी शांताक्रुज भागातले संजय सावंतही ट्रस्टी होते. त्या दादरच्या आमदारही होत्या, त्याही ट्रस्टी होत्या. हे सगळे उद्धवजींच्या जवळचे लोक होते. आता सिद्धिविनायकचा जो कळस शुद्ध सोनाचा आहे का हो, जो चढवला तो साई संस्थानाच्या विश्वस्तांचे जे लाड चालतात ते कोणाच्या पैशाहून केले जातात? हिंदू भाविकांनी श्रद्धेने दिलेला पैसा नेमका कुठे जातो हा खरंच संशोधनाचा विषय आहे. हा याला पायबंदही घातला पाहिजे. हा राजकारणाचा विषय नाही. हिंदू मंदिरात भाविकांनी दान दिलेल्या एका नया पैशाचा सुद्धा अपहार होता कामा नये. याची काळजी भविष्यात हिंदू भाविक घेतले. आता ते जागृत झालेले आहेत. म्हणजे बाळासाहेब असं म्हणायचे की माझे हिंदुत्व हे शेंडी जाणवायचे नाही, तर हिंदू आणि हिंदुस्थान याकडे वाकड्या नजरेने जो पाहिल त्याला बडवणारे माझे हिंदुत्व आहे. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, तर देशद्रोही मांड्यांना बडविणारा हिंदू हवा आहे, असं बाळासाहेब ठाकरे म्हणत, जाहीरपणे म्हणत. उद्धव ठाकरेंनी चलाखी काय केली? उद्धव ठाकरेंनी या पूर्ण विधानाच्या फक्त पहिले 4 शब्द बाळासाहेबांचे घेतले आणि 99% भाग मात्र गाळला. त्यामुळेच उद्धव ठाकरेंकडे आता फक्त 4% शिवसैनिक उरलेले आहेत. बाळासाहेबांचं 100% जर विचार अंमलात आणले असते तर त्यांचे हे वेळ त्यांच्यावर आलेली नसती. आहे का हिंमत सगळे बोलायचं असं? जर नसेल तर वैचारिक सुनता केलेल्या या मंडळींनी हिंदूंबाबत नसता उठाठेव करू नये. ते हिंदू त्यांचे हित, त्यांच्या धर्माचे हित, त्याचे रक्षण करण्यासाठी समर्थ आहेत. या निमित्तानं
उद्धवजींना तूर्त इतकाच इशारा म्हणजे तूर्त इतकंच सांगण्याचा हा प्रयत्न आहे. तर मंडळी, आजचा हा विषय कसा वाटला अवश्य कळवा, कमेंट करा, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तूर्त इतकेच, पुन्हा भेटूया. धन्यवाद.